श्री स्वामी समर्थ। संकष्टी चतुर्थी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाणारी व्रतपूजा आहे। ही चतुर्थी विशेषतः गणपती बाप्पांच्या उपासनेसाठी प्रसिद्ध आहे आणि संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते। संकष्ट चतुर्थीचे महत्त्व। संकटापासून मुक्ती। संकष्ट म्हणजे संकट। या दिवशी व्रत केल्यास सर्व प्रकारच्या अडचणी, संकट, व्याधी यापासून मुक्ती मिळते असे मानले जाते। गणपती बाप्पांचा आशीर्वाद। गणपती बाप्पाला विघ्नहर्ता मानले जाते। त्यांच्या कृपेमुळे जीवनातील अडथळे दूर होतात। मनोवांछित फळ प्राप्ती। मनातील इच्छा पूर्ण व्हावी, आरोग्य, सुख, समृद्धी लाभावी म्हणून भक्तगण ही पूजा करतात। कृष्ण पक्षातील चतुर्थी। संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते, पण माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही विशेष महत्त्वाची असते। आता बघूया संकष्ट चतुर्थीची पूजाविधी। पूर्वतयारी। सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, गणपती मूर्ती किंवा चित्र स्वच्छ जागी स्थापावे। व्रत व उपवास। हा उपवास सकाळपासून चंद्रदर्शन होईपर्यंत असतो। काही लोक पूर्ण उपवास करतात, तर काही जण फळ, दूध, पाण्याचा उपयोग करतात। उपवासादरम्यान अन्नग्रहण टाळले जाते। पूजाविधी। गणपतीला जल व पंचामृत स्नान घालावे, लाल फुलं, दुर्वा, फळ अर्पण करावेत, मोदक, पुरणपोळी किंवा लाडू नैवेद्य म्हणून दाखवावेत। संकष्टनाशन स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष किंवा गणेश मंत्रांचा जप करावा। एकाग्र मनाने प्रार्थना करावी। चंद्रदर्शन व अर्घ्यदान। रात्री चंद्र उगवल्यानंतर त्याचे दर्शन घेऊन त्याला दूध, पाणी याचे अर्घ्य द्यावे आणि मगच उपवास सोडावा। विशेष। संकष्ट चतुर्थीची पूजा स्त्रिया आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी करतात। गणेशाची कृपा प्राप्त होण्यासाठी नियमित संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्यास जीवनात शांती, आरोग्य आणि यश लाभते। व्रताचे फल। संकष्ट चतुर्थी व्रत केल्याने सर्व दुःख दूर होतात, संकटे नाहीशी होतात आणि भगवान गणपतीची विशेष कृपा प्राप्त होते। मित्रांनो, व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।